तृणावर्त राक्षसाचा वध केला. अनेक लीला या भगवंतांनी केलेल्या आहेत आणि या लीलेचं अपरंपार वर्णन त्या ठिकाणी गोकुळचे लोक सर्वजण करायला लागलेले आहेत. एकदा लोणी चोरल्यामुळं आईनं त्याला उखळाला बांधलं होतं. रांगत रांगत या कृष्णानं वृक्षामधून ते दोन्ही वृक्ष उकळून टाकले. गोपाळ आणि बलराम यांच्यासह जेव्हा वासरं चालण्याकरता वनामध्ये गेला होता तेव्हा सगळ्या गोपाळांना मारण्याकरता बगळ्याच्या रूपानं एक राक्षस आलेला आहे. त्याचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. वासराच्या रूपामध्ये वासराच्या कळपात एक दैत्य घुसलेला आहे. त्याचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. एकदा गाढवाच्या रूपामध्ये धेनुकासुर नावाचा दैत्य आला. त्याचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. प्रलंबासुर नावाचा एक दैत्य फार मोठा त्रास देण्याकरता त्या ठिकाणी आलेला आहे. त्याचा सुद्धा उद्धार त्या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे. आणि लहानपणी खेळत असताना त्या यमुनेच्या डोहामध्ये भगवंतांनी खेळत खेळत तो चेंडू टाकला. त्या ठिकाणी वास्तव्य करणारा कालिया याचं सुद्धा गर्वहरण भगवंतांनी केलं आणि त्याला त्या कालियाच्या डोहातून हकलून लावलेलं आहे. यमुनेचं पाणी सगळ्या गाई गोपाळांना त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याकरता भगवंतांनी केलेलं आहे. नंद बाबा, काय सांगावं तुझ्या या मुलाची कृत्य. आम्हा सगळं ब्रजवासियांचं गोकुळवासियांचं प्रेम तुझ्या या मुलावर अशा प्रकारचं लाभलेलं आहे. अरे कुठे हा 7 वर्षाचा बालक आणि कुठे एवढा मोठा पर्वत सहजपणे यानं उचलला. त्यावेळेला नंद महाराज सांगायला लागले, अहो या बालकाविषयी आश्चर्य करण्याची काही गोष्ट नाही. ज्या वेळेला गर्गाचार्य माझ्या घरी आले होते त्यावेळेला त्यांनी या मुलाचं भविष्य अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणून याच्या लीलेचं कौतुक वाटण्याचं काही कारण नाही अशा प्रकारचं नंद महाराज म्हणायला लागले. एवढं सगळं चालू असताना इंद्रदेवाला लाज वाटायला लागली. एवढा मोठा पाऊस आपण या गोकुळावर वर्षाव केलेला आहे. भगवंतांनी माझी घमेंड अशा प्रकारची जिरवलेली आहे. भगवंताची मी अवहेलना केली. भगवान श्रीकृष्णाचा मी अपमान करण्याचा प्रयत्न केला. इंद्रदेवाला लाज वाटायला लागली. लज्जित झाला इंद्रदेव आणि म्हणून त्यानं एकांतामध्ये भगवंताची भेट घेतलेली आहे. मुकुटासहित भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं इंद्रदेवानं. परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णाचा प्रभाव पाहून ऐकून आपण तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा जो गर्व होता इंद्रदेवाचा तो गर्व नाहीसा झाला आणि हात जोडून भगवान श्रीकृष्णापुढे इंद्रदेव या ठिकाणी उभे आहेत. इंद्रवाच स्तुती करायला लागला भगवंताची. विशुद्ध सत्वं तव धाम शांतम तपोमयं ध्वस्त रजस्तमस्कं मयामयोऽयं गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहानुबन्धः. भगवंताची स्तुती करायला लागला इंद्रदेव. हे भगवंता, आपण जगाचे पिता आहात, गुरु आहात, स्वामी आहात, शासन करणारे आहात. सगळ्या ब्रह्मांडावर तुमची सत्ता आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पिता गुरुस्तम जगतामधीशो दुरत्ययकाल उपाददंडः हिताय स्वेच्छातु नुभिस्समीहसे मानं विधुन्
यस्मन् जगदीश मानिनाम. आपण लोक कल्याणासाठी अवतार धारण केलेला आहे भगवंता, आणि अनेक प्रकारच्या तुम्ही लीला केलेल्या आहेत भगवंता. मी अभिमानी झालो होतो इंद्र, माझ्या अंतःकरणामध्ये क्रोध आला होता, म्हणून माझा यत्न न केल्यामुळं मी गोकुळावर मोठा पाऊस पाडलेला आहे भगवंता. मुसळधार पाऊस आणि तुफान यांच्याद्वारे सर्व व्रजमंडल नष्ट करण्याचं मी ठरवलं होतं, परंतु प्रभू तुम्ही माझ्यावर कृपा केलेली आहे. माझे सगळे प्रयत्न तुम्ही व्यर्थ केलात. तुम्ही सगळ्या जगाचे गुरु आहात, आत्मा आहात. मी आपल्याला शरण आलेला आहे. इंद्रदेव नतमस्तक झाला भगवंता पुढे. आजही काय पडायले बघा पाणी. हे इंद्रदेव भगवंताची स्तुती करण्याकरता येथे आलेला आहे, आणि पाण्याचा शब्द आहे की इंद्रदेव भगवंताला शरण आलेला आहे, क्षमा याचना करायला लागलेला आहे. अशा प्रकारची इंद्रदेवाचे घमेंड सुद्धा त्या ठिकाणी भगवंतांनी हरून टाकलेली आहे. पुढे दशमस्कंधामध्ये एकदा नंद महाराजांना वरुण लोकामध्ये त्या ठिकाणी एका राक्षसांनी नेलेला आहे. काय झालं त्यावेळेस शुकाचार्य मोठी गोड कथा सांगतायत. एकादश्याम निराहार समभ्यर्षत् जनार्दनम् स्नातुं नंदस्तु कालिंद्या द्वादशाम जलमाविश. नंदांनी एकादशीचा उपवास केलेला आहे. पहा, भगवंताचे वडील असणारे नंद महाराज एकादशीचं व्रत केलं, आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारणं सोडण्याकरता स्नान करण्याकरता गेले आणि पाण्यामध्ये प्रवेश केला. रात्रीच्या वेळीच एकादशीचं व्रत हे 3 दिवसाचं सांगितलेलं आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी. दशमीला एक भुक्त एक वेळेस भोजन करावं. एकादशीला निराहार अशा प्रकारचं ज्यांना शक्य असेल त्यांनी, आणि पुन्हा द्वादशीला एक वेळेस भोजन करावं. हे 3 दिवस एकादशीचा असं व्रत करावं. दशमी, एकादशी, द्वादशी. नंद महाराजांनी एकादशीचं व्रत केलं. रुक्मांगद राजानं एकादशीचं व्रत केलं. रुक्मांगदा कारणे तेने परमानंद एकादशीचं व्रत हे आपल्या वारकऱ्यांकरता, हिंदू धर्माकरता अत्यंत अशा प्रकारचं महत्व आहे. सर्वांनी एकादशी करावी. किती दिवसाला येते एकादशी? 15 दिवसात. वा, बरोबर. कोणत्या तिथीला येते? एकादशी. 10 वर 1, 11 म्हणलं की एकादशी. हे एकादशीचं व्रत आम्हाला वारकरी संतांनी सांगितलेलं आहे, पूर्वजांनी अशा प्रकारचं, राजा महाराजांनी सांगितलेलं आहे. नंद महाराजांनी एकादशीचा उपवास केला, म्हणून एकादशीचं व्रत करावं. व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत अत्यंत महत्वाचं आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि घरी
हे उपवास अत्यंत अशा प्रकारचे महत्वाचे आहे. वारकऱ्यांनी एकादशीचं व्रत केलंच पाहिजे. हे देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. कपाळावरती गोपीचंदन टिळा वारकऱ्यांनी लावलाच पाहिजे. हे नियम आहेत वारकऱ्याचे. एक तरी पंढरीची वारी नेमानं वारकऱ्यानं केलीच पाहिजे. ते सगळे वारकऱ्याची लक्षणं सांगितली. पुढची आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भाग्यवान आहोत आपण. संत महात्म्यांपुढे गुरु महात्म्याकडे आपण काहीतरी बोलावं एवढी आपली पात्रता सुद्धा नसताना त्या ठिकाणी सद्गुरु महाराज या ठिकाणी आजच्या कथेमध्ये आलेले आहेत. त्यांना आपल्या या कथेच्या मंचावरून त्रिवार अशा प्रकारचं वंदन करूया. एकादशीचं व्रत या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत अशा प्रकारचं महत्वाचं सांगितलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी. त्या दिवशी काय करावा? उपवास करावा. त्या 2-3-4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. वारकऱ्याचे काय नियम सांगितले, देवाला आवडणाऱ्या गोष्टी. आणि म्हणून एकादशीचं व्रत उपवासी करावं. शक्यतो उपवासी नसेल फलाहार घ्यावा. पण त्या फलाहाराचा आम्ही फराळ करून टाकला एवढा. काय केलं? फराळ शब्द नाही बरं काय, फलहार असा शब्द आहे. आणि त्या फलहाराचा काय केला? फराळ टोपलं.
नवीन वारकरी वारीमध्ये नवीनाला माळ घालतो म्हणला वारकरी. बर ठीक आहे, माळ घातली. एकादशी करत जा. हो करतो. गेला घरी, वारकरी झाले. आता ह्याला कधी उपवासाची सवय नव्हती. पत्नी नाही बिचारी, उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी आहे, घ्या चतकोर. उद्या एकादशी, घ्या चतकोर. तिनं वाढायची, ह्यानं खात राहायचं. दशमीला 6 भाकरी खाल्लं त्यानं मोठाले. आता एकादशीला भूक लागेल. पुन्हा उठल्या उठल्या स्नान केला. झालं काय फराळाला? एकादशी. पत्नी म्हणली, काय देवाला पूजा, काही तुळशीला पाणी घाला, काही एकादश आहे आज. कसं कीच व्हायला म्हणली, आज एकादश धरली. आदल्या दिवशी केळ आणून ठेवले होते. केळ, सेब, 8 केळ तर ह्यानंच खाल्ली सकाळी सकाळी. पुन्हा दुपारच्या वेळेला थोडं शेताकर चक्कर मारून आली. झालं काय फराळाला? एकादश. एकाचा जीव जातो संतांनी सांगितलेलं आहे. फराळाच्या मिशी धणी घेशी. काही लोक फराळाचं भेटते म्हणून उपवास धरतात. अनेक लोक आहेत असे. उपवास, उपवास याचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. त्या दिवशी भगवंताच्या जवळ राहावं. नाम रूपानं, भक्ती रूपानं, चिंतन रूपानं. त्यावेळी भगवंताचं चिंतन करावं. त्या दिवशी त्याला उपवास म्हणावं. उपवास अत्यंत महत्वाचा आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा 15 दिवसाचा उपवास अत्यंत महत्वाचा सांगितला. काय सांगते विज्ञान? हे आपला जो जठराग्नी आहे, जठराग्नी अन्न पचन करण्याची जी शक्ती आहे त्याची, रोज अन्न खाऊन 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 ते जठराग्नी गुंब होऊन गेलेला आहे. त्या जठराग्नीला 1 दिवस शांत ठेवायचं, बंद ठेवायचं. जसं आपलं इंजन सारखं बळान पळून 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 त्या गाडीला काय करतात? मोठ्यानं सांगा की माहिती मध्ये सांग. सर्व्हिसिंग करतात. सर्व्हिसिंग करतात. सर्व्हिसिंग करणं म्हणजे काय? त्याच्यातली जी घाण, हे जे जुनं ऑइल आहे ते काढून टाकतात. पुन्हा त्याला पेट्रोलनं साफ करतात. त्याला सर्व्हिसिंग म्हणावं. तसं आपलं हे जठराग्नी रोज अन्न खाऊन 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 जी रोग प्रतिकारक शक्ती त्या जठराग्नीची आहे ती अशा प्रकारची कमी होते. आणि त्याला 1 दिवस उपवासी ठेवलं
की पुन्हा त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होतं त्या जठराग्नीमध्ये, आणि पुन्हा ते सुंदर अशा प्रकारचं कार्य करायला लागतं. म्हणून उपवास अत्यंत महत्वाचा. काय माणसाला या जगामध्ये उपवास नाही, तापास नाही, काही नाही. सारखं खाल्लेलं खाल्लं 3 टाइम खाल्लेलं कसं आरोग्य चांगलं राहील. डॉक्टर म्हणतात जरा कमी जेवा, वजन वाढायले, 110 किलो झाले तुमचं वजन, डाईट वर राहा, मग पळा, हे करा, फलानं करा, पिस्तानं करा, आधीच उपवास धरा. हे सगळं तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. विज्ञान सुद्धा हे सांगतंय, लक्षात घ्या. एका बाईचं वजन 125 किलो झालं होतं. इतकी नाही बरं का. डॉक्टर कडे गेली. डॉक्टर साहेब काय करावं, हे सगळं उचलना चालय, शरीर चालता येईना, काय करता येईना, बाबा जास्त वजन वाढलंय, म्हणजे काय करा, औषध द्या. औषध काहीच नाही म्हणले तुम्हाला. अरे बाय काय चालू आहे, त्याला देऊ काय माहिती. ऐका काय सांगाल होते ऐका. मग डॉक्टरने सांगितलं तुम्हाला औषध नाही, काय नाही, हे पथ्य म्हणजेच तुमचं औषध. काय करू पथ्य? तुम्ही किती जेवण करता तुम्ही? नाही, टोपलं भर भात खाते म्हणली. पंक्तीला वाढायचं टोपलं, हो एवढा भात. भाजी किती खाता? 2 गंगाळे भाजी खाते म्हणली देवाच्या पूजेची. एवढं. पोळ्या किती खाता? 15 पोळ्या खाते म्हणली. मग काय करा, हे एवढा आहार तुम्ही करू नका. हे एवढं खाण्याच्या ऐवजी 1 वाटी भाजी खा, 1 प्लेट भात खा, आणि 2 चपात्या खूप झाल्या तुम्हाला, एवढा आहार घेत जा. लक्षात ठेवा. डॉक्टरला म्हणली हे जेवण झाल्यावर घेऊ की जेवणाच्या आधी घेऊ म्हणली. हे आता जमलं. म्हणून उपवास सुद्धा अत्यंत विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. सगळ्यांनी उपवास करा. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. एकादशीच्या दिवशी एखादा जर कोणी अन्नपान करीत असेल तर फार मोठी शिक्षा सांगितली संतांनी. एकादशीस अन्नपान, जे नर करीती भोजन, श्वान पिष्ठे समान, अधम जन ते जाणावे. साधी गोष्ट नाही त्या दिवशी अन्न खाणं. एवढा मोठा पाप त्या दिवशी अन्न खाल्लेल्याचं पाप. पण काही लोकांनी या ओबीचा अर्थ उलटा केला. एकादशीस अन्नपान, जे नर करीती भोजन, असा एकादशीचा उपवास, त्या दिवशी भोजन करू नये, अत्यंत अशा प्रकारचं महापाप सांगितलेलं आहे संतांनी. वारकऱ्याला 29 उपवास सांगितलेले आहेत. किती? 29 उपवास. समोर सरकार एकदाच आता शांत बसावं. अजून 1 मिनिट थांबतो मी. शांत बसा. माऊली बोला काय बोलायचं. हरी हरी नारायण नारायण हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी.
किती? 24. बरोबर आहे की? 15 दिवसाला एक एकादशी, महिन्याच्या 2, 12 महिन्याच्या 24 एकादशी. आणि अजून 5 उपवास कोणते सांगितले? काढा, नाथ महाराजांना विचारा. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्री. हे 5 उपवास. 24 आणि 5 किती झाले? 29. हे 29 उपवास अत्यंत महत्वाचे आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी, वामन जयंती हे वारकऱ्यांचा उपवास आहे. जन्माष्टमी, रामनवमीचा उपवास, नरसिंह जयंतीचा उपवास आणि उत्तम असणारी ही महाशिवरात्र हा सुद्धा काय उपवास आहे. हे 29 उपवास जो करतो त्याला भगवत चिंतनाची अशा प्रकारची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एवढा हा उपवास महत्वाचा सांगितला. नंद महाराजांनी हे एकादशीचं व्रत केलेलं आहे आणि द्वादशीचं पारण त्या ठिकाणी सोडण्याकरता नंद महाराजांना असं वाटलं पहाटेची वेळ झाली, पण रात्रीच्या वेळीच नंद महाराज स्नान करण्याकरता निघालेले आहेत. आणि त्यावेळेला तीर्थामध्ये स्नान करणं म्हणजे ती असुरांची वेळ सांगितलेली आहे. हे लक्षात आलं नाही नंद महाराजांच्या. आणि त्यावेळी नंद महाराज यमुनेच्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. त्याच वेळेला वरुणामध्ये, वरुण लोकामध्ये जो असुर आहे त्या असुरानं नंद महाराजांना पकडलेला आहे आणि वरुण लोकामध्ये घेऊन गेले. तिकडे नंद महाराजांचा शोध चाललेला आहे. सकाळ झाली, नंद महाराज दिसत नाही. सगळीकडे शोधाशोध करायला लागले. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ही बातमी कळाली. भगवान श्रीकृष्ण त्यांना काय कळत नाही महाराज. कळालं की वरुण लोकांमध्ये आपल्या पिताश्री असणाऱ्या नंद महाराजांना नेऊन ठेवलेला आहे. त्यावेळेला स्वतः कृष्ण परमात्मा वरुण लोकांमध्ये गेलेले आहेत आणि त्या सगळ्या लोकांना त्यांनी दिव्य अशा प्रकारचं दर्शन दिलं आणि त्या ठिकाणाहून नंद महाराजांना सोडून आणलं. ही सुद्धा एक कथा श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दशमस्कंध एवढा विस्तार आहे महाराज या दशमस्कंधाचा. एवढ्या ह्या सगळ्या लीला सांगणं शक्य नाही. एवढा मोठा हा दशमस्कंध. असा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा भगवंतांनी ठरवलेला आहे या सगळ्या आपल्या भक्तांना, गोपिकांना रासलीलेचा आनंद द्यावा. शुक्राचार्य महाराज या रासलीलेचं वर्णन करत असताना अत्यंत अशा प्रकारचे भावुक झालेले आहेत. रासलीलेचा प्रसंग यावा आणि शुक्राचार्य महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा येऊ नये असं कधी घडलंय नाही महाराज. सुंदर सुंदर वर्णन आलेलं आहे रासलीलेचं. श्री शुकोवाच भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. सुंदर अशा प्रकारचा एक ऋतू पाहिला भगवंतांनी. आता लक्षपूर्वक ऐका. शरद ऋतू, पौर्णिमेची रात्र, शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद ऋतू मधील पौर्णिमेची सुंदर अशा प्रकारची रात्र. मोगरा वगैरे, जाई जुली सगळे फुलं अशा प्रकारचे त्या वृंदावनामध्ये सगळीकडे सुंदर फुलं, त्यांचा सुगंध यायला लागलेला आहे.
आणि हे सगळं दृश्य भगवंतांनी पाहिलं आणि आपल्या योग मायेला आज्ञा केली भगवंतांनी आणि रास क्रीडा करण्याचा संकल्प केला नाही का. आणि ज्या वेळेला भगवंतांनी ही मधुर अशा प्रकारची बासरी वाजवलेली आहे त्यावेळी सगळ्या गोपिकांना कळालं आपल्याला हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता बोलवायला लागलेला आहे. आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्याचं दिव्य अशा प्रकारचं दर्शन घेतलं पाहिजे. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. भगवंतांनी बासरी वाजवलेली आहे, आपल्याला तो बोलवतो आहे, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्या वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुंदर अशा प्रकारचं केशरासारखं लालसर लक्ष्मीच्या मुखकमलासारखं मनोहर चंद्रबिंब रूप भगवंतांनी धारण केलं आणि त्यांच्या कोमल किरणांनी व्यापलेलं वृंदावन त्या ठिकाणी भगवंतांनी पाहिलेलं आहे. आणि आपल्या बासरीवरती सुंदर अशा प्रकारचं मनोहर स्वरूप बासरी भगवंतांनी त्या ठिकाणी वाजवलेली आहे. अहो श्याम सुंदरांनी ज्यांचं मन आपल्याकडे अधीन केलेलं आहे आणि त्यातच ही पुन्हा बासरी कोण बसेल घरी महाराज. सगळ्या गोडणी भगवंताच्याकडे निघालेले आहेत, म्हणायला लागले आहेत. आमच्या संतांनी मोठं गोड वर्णन केलेलं आहे महाराज त्याचं गोड वर्णन. सगळ्या गोपिकांचा जीव त्या भगवंताच्या बासरीमध्ये अडकलेला आहे. मुरलीवर माझा जीव जडे मुरलीवर माझा जीव जडे कसली जीवाला फूल पडे कसली जीवाला फूल पडे कसली जीवाला फूल पडे. Yeah.
मुरलीवर माझा जीव जडे ग. त्या गवळणी त्या ठिकाणी निघालेल्या आहे. हे बासरीचे स्वर ऐकताच ज्या स्त्रिया गोपींची धार, गायीची धार काढत होत्या, दुधाची धार, त्या सगळ्या गोपी ते भांड दिलं टाकून भगवंताकडे निघाल्या. ज्या काही संसारातलं काम करत होत्या, दूध तापवत होत्या, दूध तसंच टाकून दिलं. काही गवळणी स्वयंपाक करत होत्या, ते टाकून दिलं, भगवंताकडे निघाल्या. काही आपल्या सासू सासऱ्यांना, नवऱ्यांना जेवायला वाढत होत्या, ते जेवायचं दिलं टाकून जाग्यावर निघाल्या भगवंताकडे. संसाराची आसक्ती टाकून परमार्थाकडे, भगवंताकडे निघून जाणं म्हणजे हे गोपी भाव. असं कधी वाटते आपल्याला? सप्ताह चालू झाला, भागवत चालू झाले, चला माय भागवताला आता उशीर होऊ लागलेला आहे, ही आज तर सुरू झाले म्हणली, बघू कार्याच्या दिवशी जाऊच म्हणली प्रसादाला. जमेल असं? संसाराची आसक्ती टाकून द्यावी, परमात्म्याकडे लवकर जावं, ताबडतोब जावं असं कोणाला वाटते? हा गोपी भाव या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. सगळं काम करत असताना ते काम टाकून दिलं आणि भगवंताकडे निघाल्या. ज्या गोपिकांना भगवंताकडे जाणं अशक्य होतं, ज्या गोपिकांना या संसारांनी घट्ट बांधून अशा प्रकारचं ठेवलेलं आहे, त्या सुद्धा गोपी भगवंताकडे जाण्याकरता निघालेल्या आहेत, पण त्यांना जाणं अशक्य झालं. सगळे घरातले माणसं म्हणायला लागले, कुठे निघाले? कृष्णाकडे. अजिबात जायचं नाही, बांधून ठेवलं महाराज त्यांना. सगळ्या कुलप लावून घेतले, आता कसं जावं भगवंताकडे? रडायला लागले त्या गोपी. एक गवळण मोठी सुंदर आहे, संत वाङ्मयात नसेल बहुतेक, चांगली. त्या गोपी म्हणायला लागल्या, भगवंता आम्हाला तुझ्याकडे जर येऊ द्यायचं नसेल तर ही बासरीच कशाला वाजवली? बासरीच कशाला वाजवली? नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. येता येत नाही, ही मुरली वाजवू नको. सगळं काम करत असताना त्या सगळा कामधंदा विसरल्या भगवंताकडे निघताय. पतींनी पित्यांनी त्यांना घरातल्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना झटके देऊन निघाल्या भगवंताकडे. आणि त्यावेळी काही गोपी घरामध्ये ज्या होत्या
बाहेर पडणं अशक्य आहे. कसं जावं भगवंताकडे? आपले डोळे बंद केले त्यांनी आणि जीव रूपानं मन रूपानं सगळं त्या भगवंताकडे त्या गोष्टी केल्या. कृष्णाचं ध्यान करायला लागलेले आहेत. आहारे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया आमच्या कानावर अशा प्रकारचा पडायला लागलेला आहे भगवंता. आणि तुझ्या या मुरलीच्या स्वरामुळं आमचं अंतःकरण विव्हळ झालेलं आहे. विव्हळ झाले अंतःकरणी. आमचं अंतःकरण विव्हळ झाल्यामुळं आमचं मन लागल्यामुळं या घर कामामध्ये आमचं मन लागत नाही. घर कामधंदा विसरले. मी घर कामधंदा विसरले. आहारे सावळिया मुरली नो हे केवळ बाण. आता हे देवा आम्ही आमच्या घरामध्ये आहोत. तुझी ही मुरली नाही तर ही तुझी मुरली नसून हा बाण आहे. बाण हा बाण आमच्या हृदयामध्ये अशा प्रकारचा लागलेला आहे भगवंता. मुरली नो हे केवळ बाण. देणे हरीला माझा प्राण. आणि तुझ्या या मुरली रूपामध्ये असलेल्या बाणानं आमचा काय हरलेला आहे? प्राण हरलेला आहे भगवंता. आणि आता जर तू आम्हाला इथून नेलं नाहीस तर आमच्या प्राणाचा आम्ही त्याग करू. असं कधी वाटलंय आपल्याला परमार्थाविषयी? हा गोपी भाव या भागवतातून आपण शिकला पाहिजे. आणि आमचा प्राण गेल्यावर आता शिल्लक काय राहिले? संसार सगळा दानाधीन झालेला आहे. संसार केला दानाधीन. सगळा संसार दानाधीन झाल्यामुळं आता फक्त आमच्या हृदयात तूच राहिलेला आहे. बस दुसरं तिसरं काय? येऊनी हृदयी संचरले. आहारे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. ही मुरली भगवंताची त्यांच्या हृदयात अशा प्रकारची शिरलेली आहे. सगळ्या गोपिकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला. हे भगवंता आम्हाला भेट द्यावी. एक वेळ अशा प्रकारची भेट द्या. रासलीला या काही विज्ञानवादी लोकांनी भगवंताच्या या रासलीलेला नाव ठेवले. अपवित्र अशा प्रकारचं त्यांनी बोलू नये ते बोललेलं आहे भगवंताच्या या रासलीला.
मूर्ख हो, या रासलीलेचा अभ्यास करा, चिंतन करा, चांगलं अशा प्रकारचं श्रवण करा, कळेल तुम्हाला रासलीला काय आहे. रासलीला म्हणजे काम वासनेला बिलकुलही अशा प्रकारचा थारा नाही. भगवंताशी एकरूप होणं म्हणजे रासलीला. बस भगवंताशी एकरूप होणं याला रासलीला म्हणावं. भगवंतावर निस्वार्थ अशा प्रकारचं प्रेम करणं म्हणजे रासलीला. भगवंताला जेवढं ज्ञानानं जिंकता येत नाही तेवढं प्रेमानं अशा प्रकारचं जिंकता येतं, भावानं जिंकता येतं. याचा अभ्यास करणं म्हणजे रासलीला. म्हणून भगवंताला प्रेम मागावं. आमच्या संतांनी भगवंताकडे प्रेम मागितलेलं आहे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. फक्त अशा प्रकारचं देव आणि भक्ताचं ओसंडून वाहणारं प्रेम अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं तिसरं काही नाही. रासलीलेमध्ये एक भगवान परमात्मा, एकच पुरुष, बाकी सगळे अशा प्रकारच्या काय आहेत, स्त्रिया आहेत, गोपी आहेत, भक्त आहेत. पुरुष कोणाला म्हणावं? एकच पुरुष. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्म्योऽत्युदाहृतः यो लोकस्य. या ब्रह्मांडामध्ये एकच अशा प्रकारचा तो पुरुष आहे, कृष्ण परमात्मा. पुरुष कोणाला म्हणावं? उत्तम पुरुष, त्रिकालाबाधी जो सत्य आहे, ज्याचा कधीच अशा प्रकारचा बात होत नाही, तो खरा पुरुष. आपण पुरुष आहोत की? मरणारे कुठं पुरुष असतात का? नाही. आपण ही स्त्रीच आहोत. एकच परमपुरुष असणारा तो परमात्मा आहे. म्हणून तर आमच्या ज्ञानोबारायांनी स्वतःला स्त्री रूप मानलेलं आहे. भगवंताची पत्नी कधी रूपामध्ये माऊली अशा प्रकारचं वर्णन करतात. पती जन्मला माझे उदरी, मग मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहो माझा. अनेक अशा प्रकारचं माऊलींनी याविषयी चिंतन सांगितलेलं. असो, एकच परमपुरुष असणारा हा भगवान परमात्मा, आपण सगळे त्याचे भक्त आहोत, गोपी आहोत. आणि सगळ्या गोपी या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत. काय सांगावं, सगळ्या गोपी वेड्या झाल्या त्या भगवंताच्या भक्तीमध्ये. दीवानी बनी मैं दीवानी बनी. वेड्या झाल्या, वेड्या. मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी.
वेड्या झाल्या वेड्या. आणि भक्तीमध्ये काय व्हावं लागते? कोण म्हणलं तरी महाग शहाणा व्हावं लागते म्हणून. इथं जास्त शहाणा जमत नाही. इथं काय पाहिजे? वेड अशा प्रकारचं पाहिजे. भगवंताचं वेड, भक्तीचं वेड, नाही का? तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वेडा झालं वेडा झालं वेडा झालं वेडा झालं वेडा झालं वेडा झालं वेडा झालं. वेड्याच्या गावा गेलो, वेड्याच्या गावा गेलो. वेड्याचं गाव हे पंढरपूर. तिथे एक वेडा बसलेला आहे, भक्ताचा वेडा पांडुरंग. मी वेडा आणि त्या वेड्याच्या गावी गेलो. त्या वेड्यानं काय केलं? त्या वेड्यानं ह्या वेळेला पुन्हा वेड केलं भक्तीमध्ये. बघा किती गोड अभंग आहे. काय करावं वाचित नाही तो आपण. काय जागा पूर्णासाठी वाटायला पाऊस पडायला कुठं जागा आहे. वेड भाव अशा प्रकारच्या त्या सगळ्या गवळणी भगवंताकडे निघालेल्या आहेत. आपल्याला हे वेडच म्हणतात की महाराज गावातून निघाला. आज कोणतं गाव बुडवायचंय? आता हे गाव बुडवायचं केवळ निघालं. बघा येड काळ कुटायला निघालं येड. वारी आली, पताका घेतली खांद्यावर, निघाला बघा येड पताका घेऊन. अरे वेडच आहोत आम्ही, वेडेच आहोत देवाचे. म्हणू द्या जगानं वेड म्हणू द्या, आम्ही देवाचे वेडे आहोत. सगळ्या गोपिका भगवंताकडे निघालेल्या आहेत. त्या गोपी जवळ आलेल्या. शांत बसा बरं. भगवंताकडे त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. भगवंतांनी पाहिलं आणि सुंदर अशा प्रकारचं भगवान त्या ठिकाणी वृंदावनामध्ये पिवळा पितांबर घातलेला आहे. हातामध्ये बासरी घेतलेली आहे. मोर कपाळा डोक्याला मोर मुकुट अशा प्रकारचं भगवंताच्या लावलेलं आहे. आणि सगळ्या गोपिकांना या पौर्णिमेच्या रात्री आलेल्याचं पाहून भगवंत आनंदित झाले आणि सगळ्या गोपिकांना म्हणायला लागले, श्री भगवान वाच स्वागतम नो महाभागः प्रियं किं करवाणि वः व्रजस्यानामयं कच्चित् धृतागमन कारणम्. हे गोपींनो, एवढ्या रात्री तुम्ही या ठिकाणी कशा करता आला? तुमचं स्वागत आहे. सांगा तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट या ठिकाणी मी करू? स्वागतम महाभागा. काय करू तुमच्या करता? सांगा. तुमचं पुण्य अशा प्रकारचं आज फळाला आलेलं आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न झालेला आहे. गोपी 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 म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. वेदातल्या ऋचा म्हणजे गोपी. 88,000 ऋषी मुनी तप करणारे म्हणजे गोपी. राम अवतारातले सगळे वानर सैन्य भगवंताचे भक्त म्हणजे गोपी. तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न झालेला आहे. का बरं इकडे आलात मला सांगा. हे सुंदर गोपींनो,
ही रात्र अशा प्रकारची भयानक आहे. या जंगलामध्ये तुम्ही कशा करता आला? हिंस्र प्राणी आहेत, घरी जा. या ठिकाणी थांबणं बरं नाही. स्त्रियांनी यावेळेला इथं येणं बरं नाही. हे रासक्रीडेवर नाव ठेवणारे हे चरित्र वाचित नाही. भगवंतांनी अगोदर जा म्हणून सांगितलं, समजावून सांगितलं. तुम्ही संसाराकडे जा. संसार करूनही माझी प्राप्ती होऊ शकते. संसारात राहून सुद्धा माझं नाव घेतलं, भजन केलं तरीही माझी प्राप्ती होऊ शकते. भगवंतांनी सांगितलं. हे सगळं भगवंतांनी समजून सांगितलं. तुमच्या माता पित्यांची सेवा करा, पतीची सेवा करा, तीच माझी सेवा आहे. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा असाच. गुरुची सेवा, पतीची सेवा, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा. अनुभव हे तुझा. तुमच्या संसारातलं सगळं अशा प्रकारचं कार्य तुम्ही व्यवस्थित पार पाडा. आणि त्यातच माझी काय आहे भक्ती अशा प्रकारची आहे. भगवंतांनी सगळं सांगितलं. गोपी म्हणायला लागल्या, झालं तुझं बोलणं देवा? झालं तुझं बोलणं? ते काही ऐकत नाहीत. आता आज पाऊस पडायला कथेमध्ये कीर्तनामध्ये बडबड 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 बोललं की मग बेडूकाच्या जन्माला जाते. हे मी सांगितलं नाही, संतांनी सांगितलं. आता बघा, आता बोला तुम्ही. सुंदर चरित्र आहे गोपींचं, श्रवण करा. भगवंतांनी अनेक गोपींना उपदेश केलेला आहे. हे गोपींनो, माझ्या लीला गुणांच्या श्रवणानं, रूपाच्या दर्शनानं, माझं कीर्तन केल्यानं, माझं ध्यान केल्यानं जेवढी माझ्या जवळ राहून प्राप्ती होत नाही तेवढी तुमच्या अशा प्रकारच्या संसारात राहून सुद्धा होऊ शकते. श्रवणात, दर्शनात, ध्यानात नाही, भावून कीर्तनात. न तथा सन्निकर्षेण प्रतिया ततो गृहान. घर बसल्या माझी प्राप्ती तुम्हाला करून घेता येते. म्हणून घरी असताना भगवंताचं भजन करा. काही नामजप, रोज एक माळ जपा, काहीतरी अनुष्ठान करा. संसार करत करत भगवंताची प्राप्ती होऊ शकते संसारामध्ये. असोणी संसारी जिव्हे बेगू करी, वेद शास्त्र भारी बाह्य सदा. संसार धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. अनेक संतांनी सांगितलं हे प्रमाण. हे सगळं गोपींनी ऐकून घेतलं आणि म्हणायला लागल्या, झालं तुझं देवा बोलणं, आता आमचं आहे. एक शब्द बोलायचा नाही आता तू. ठीक आहे बाबा, मी आता तुमचं ऐकतो. गोपी बोलायला लागल्या, हे भगवंता, असं निष्ठुर बोलू नका. आमच्यावर कृपा करा. अरे भगवंता, आम्ही तुमच्या चरणाची सेवा करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला जर दूर लोटून द्यायचं ठरवलंच तर तुम्ही, तुमची इच्छा असेल भगवंता तसं करा. पण आम्ही निस्वार्थ अशा प्रकारचं तुझ्यावर प्रेम करून तुझ्या चरण कमलाचं चिंतन करण्याकरता, तुझी सेवा करण्याकरता या ठिकाणी आलेले आहोत. भगवंता, आमचा त्याग करू नका. भगवंता, हात जोडून गोपी त्या ठिकाणी प्रार्थना करायला लागलेली आहे.
हे भगवंता, तुमचं हे मधुर जे हास्य आहे, तुमचं मधुर हे बोलणं आहे, तुमची मधुर असणारी ही बासरी आमच्या अंतःकरणामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं प्रेम दाटून आलेलं आहे भगवंता. आमच्या अंतःकरणामध्ये आग आहे, प्रेमाची आग भगवंता, ती अशा प्रकारचं तुम्ही काय करा, दूर करा. तुमच्या या वेणून आम्हाला वेड केलेलं आहे, भुलवलेलं आहे. भुलविले भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. हे दुःख नाशका, आमच्यावर कृपा करा. तुमच्या सेवेच्या अभिलाषेमुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला एक वेळ तुमच्या सेवेची संधी द्या भगवंता. काय तुमचं स्वरूप आहे भगवंता. तुमचे कुरळे कुरळे केस, सुंदर असे तुमचे नेत्र कटाक्ष, सुंदर असणारा हा तुमचा पितांबर, सुंदर असणारी ही तुमची बासरी, हे सगळं दृश्य आमच्या मनामध्ये अशा प्रकारचं घर केलेलं आहे भगवंता. काय त्या भगवंताचं सौंदर्य सांगावं. किती सुंदर आहे हा परमात्मा. त्याच्या एवढा सुंदर या त्रैलोक्यामध्ये कोणीही नाही. एवढा मोठा सुंदर भगवान परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, इतका मोठा सुंदर हा भगवान परमात्मा आहे. सावळी सुंदर रूपा मनोहर, सावळी सुंदर रूपा मनोहर, सुंदर असणारा हा भगवान परमात्मा, अनुपम्य मनोहर, कासे शोभे पितांबर. अनेक अभंग आपल्याला पाहता येतील. एवढं तुमचं सुंदर स्वरूप असणारा भगवंता, आम्हाला त्या स्वरूपाचं दिव्य दर्शन द्या. एवढी अभिलाषा आमची पूर्ण करा भगवंता. रडायला लागल्या सगळ्या गोपिका, आणि मग मात्र भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि सगळ्या गोपिकांना अशा प्रकारचं दिव्य दर्शन भगवंतांनी दिलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक एक गोपिका, एक एक श्रीकृष्ण असा आनंद, सुंदर अशा प्रकारचं नृत्य करायला लागलेले आहेत, फुगडी खेळायला लागलेले आहेत, नृत्य करायला लागले आहेत, मृदंग वाजवायला लागलेले आहेत, बासरी वाजवायला लागलेले आहेत, गीत गायला लागलेले आहेत. असा हा सुंदर रास क्रीडेचा प्रसंग त्या ठिकाणी व्यक्त होऊ लागलेला आहे. आपण सर्वजण तो रास लीलेचा थोड्या वेळ आनंद घेऊया. सर्वांनी उठून जाग्यावरती उभे राहा आणि जाग्यावरच आपण पाऊल खेळायचं आहे. जागा वेगळी, मोकळी मोकळी. किती सांगू मी सांगू पुन्हा, आज